तर महायुतीमधून बातमी येते महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे आणि समन्वय समितीच्या बैठकीत या संदर्भातला निर्णय झालाय। तर समन्वय समितीच्या बैठकीत निधी वाटपाचा मुद्दाही समोर आला आणि आता जो निर्णय झालाय त्यानुसार भाजपच्या वाट्याला 48%, शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला 29 तर राष्ट्रवादीला 23% असं महामंडळाचं वाटप होणार आहे। निधी वाटपात ज्या पक्षाकडे जेवढे आमदार आणि जेवढी महामंडळ तसा निधी वाटप केला जाईल अशी ही माहिती समोर येते। अजय माने या संदर्भातले ताजे अपडेट देतील। अजय, नेमका काय निर्णय झालाय आणि आता या संदर्भात कशी पावलं टाकण्यात येणार आहेत? अजय, अशोक सर, आपण जर पाहिलं तर निधी वाटपावरून आज मंत्रिमंडळ बैठकीत सुद्धा चर्चा झाल्या। नाराजी जी ती व्यक्त केली गेली होती आणि त्याच्यानंतर आता निधी वाटप आणि दुसरं म्हणजे महामंडळाचं वाटप याचं गणित कसं बसवायचं यासाठी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक जी आहे ती मेघदूत या शासकीय निवासस्थानी पार पडली। या बैठकीला सर्वच पक्षाचे मंत्री आणि विशेषतः समन्वय समितीत असलेले गिरीश महाजन असतील, शंभूराज देसाई असतील, छगन भुजबळ असतील, हसन मुश्रीफ असतील, ही सगळी मंडळी जी ती पाहायला मिळाली होती। गुलाबराव पाटील सुद्धा या बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीत अखेर जो आहे तो महामंडळांच्या वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे। आपण जर पाहिलं तर भाजपकडे सर्वात जास्त आमदार आहेत, त्यामुळे भाजपच्या वाट्याला 48% महामंडळांची वाटपमध्ये येतील। त्याच्यानंतर शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेला 29% असतील आणि राष्ट्रवादीच्या वाटेला 23% असतील। आणखी एक महत्वाची बाब म्हणजे की महामंडळ, आमदार आणि मंत्री ज्या पक्षाचे जास्त त्या पक्षाला जास्त निधी, असं सुद्धा एक रेशो जो आहे तो या बैठकीत आखण्यात आलेला आहे। अश्विन सर, अजय, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।